नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. उत्तर नागपुरातील इंदोरा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या 615 खाटांच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पास त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीकरिता राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेतर्फे आज इंदोरा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इंजिनियर रवी सोमकुवर यांनी जोरदार धरणे आंदोलन केले. इंजिनियर रवी सोमकुवर यांनी सांगितले की उत्तर नागपुरातील इंदोरा चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या 615 खाटांच्या बहुप्रतीक्षित प्रकल्पास सन 2023 मध्ये शासनाने मान्यता देत 500 कोटींच्या निधीसही मंजुरी दिली. परंतु या महत्त्वाच्या आरोग्य प्रकल्पाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी परिसरातील गरीब व गरजू नागरिकांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हे हॉस्पिटल वेळेत सुरू झाले असते तर उत्तर नागपूरच्या हजारो कुटुंबांना स्थानिक आरोग्य सेवा मिळू शकल्या असत्या. परंतु अद्याप कामात होत असलेला विलंब हा शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या विलंबामागची कारणे स्पष्ट व्हावीत व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी स्वतंत्र चौकशीची गरज निर्माण व्हावी असेही सोमकुवर यांनी सांगितले. या आंदोलनात अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बंधूंना माझा जय भीम, नमो बुद्धाय. राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद मागच्या 6 महिन्यापासून या क्षेत्राकरिता आपल्या विविध मागण्यांकरिता आवाज उचलत राहते. त्याकरिता आमचे 4 याच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स पण झाले, 2 रवी भवन आणि पत्रकार भवनमध्ये. बेसिकली आजची जी आमची होती माग की जे बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे उत्तर नागपूर इंदोरा चौकमध्ये, की त्याची का दिरंगाई होऊन राहिली. त्याला GR निघाला आहे 2023मध्ये आणि त्याला 615 खाटेचे हॉस्पिटल अनुसंधान केंद्र असे 575 करोड रुपये गव्हर्नमेंटनी सँक्शन केले आहेत. तर तिला दिरंगाई का होऊन राहिली आणि अजून त्याचं काही असं दिसून नाही राहिली की ईट पण नाही ठेवण्यात आली. त्याच्यामुळं काय होऊन राहिली की या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना ज्या सुविधा पाहिजेत आरोग्यासंबंधी ते पण दिरंगाई होऊन राहिली. या एरियामधले जे नागरिक आहेत त्यांना दूर जाणं पडते आपल्या आरोग्य सेवा घ्यायला, जसे मेडिकल मेओमध्ये जाते. आणि आता बघून राहिले तुम्ही की रस्त्यांचे कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे त्यांना अडचणी होतात तिथं पोचवायला. तर मी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र साहेब फडणवीस साहेब यांना पण मी मेल केलं की बा याला दिरंगाई का होऊन राहिली. मग मी आमचे जे आमदार साहेब आहेत संदीप भाऊ जोशीजी यांच्या पण निदर्शनामध्ये आणून दिलं, डॉक्टर आशिष देशमुखजी आहे यांच्या पण निदर्शनामध्ये आणून दिलं की बा याला दिरंगाई का होऊन राहिली या हॉस्पिटलबद्दल. मी कलेक्टर साहेबांना पण तसं पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या मार्फत माझ्या आता जे NMRD वगैरे आहे काही अधिकाऱ्यांसोबत पण माझं बोलणं झालं आहे. पण असं ठोस काहीतरी या क्षेत्राकरिता हे जे सँक्शन हॉस्पिटल आहे त्याकरिता असं काही ठोस दिसून नाही राहिलं. तर मग आम्ही असे या पत्रकार बंधूमार्फत आम्ही आवाज उचलत राहतो की बा हे लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. दिल्लीवरी जाऊ आणि कोर्टचा पण सहारा घेऊ याकरिता. सरकारला किती दिवसाचे अल्टिमेटम देतात? असं तर अल्टिमेटम दिलं नाही आहे, पण आमचं मागणी आहे सरकारला की बा लवकरात लवकर तुम्ही आपल्या स्तरावर हे काम सुरू करा, जेणेकरून या क्षेत्रातल्या लोकांना जे सुविधा आहे प्राईम सुविधा म्हणल्या जात्या हेल्थ संबंधी त्या मिळाल्या पाहिजेत. अभि तुम्ही मागं पाहायला कोविडमध्ये किती प्रॉब्लेम झाले, दवाखाने कमी होते, मग सिलेंडरची किल्लत होती, बेड्स अवेलेबल नाही होते. तर अशा बिमाऱ्या येत राहतात फ्युचरमध्ये. म्हणून त्याच्याकरता हा जो मोठा दवाखाना आहे अनुसंधान केंद्र आहे आणि त्याच्यामार्फत काय होईल की काही रोजगार पण जनरेट होऊ शकते, काही डॉक्टर लागतील, काही नर्स लागतील, वेगवेगळ्या पदाची तिथं पोस्ट राहतील त्या होतील. तर त्याच्यामुळं काय या क्षेत्राचं काही लोकांना लाभ होऊ शकते.
आज जो धरणा प्रदर्शन करीत आहात त्या धरणा प्रदर्शनच्या माध्यमातून कुणाला निवेदन देणार आहात का? हां, आम्ही याच्यानंतर जसे आमचे पालकमंत्री साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत आणि आमचे जे आदरणीय नितीन गडकरी साहेब आहेत, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, यांना पण आम्ही आता ज्ञापन देऊ की बा याला दिरंगाई का होऊन राहिली.